व्यंकटेश पॅराडाइज पुणे। एमिनिटीज क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी, पुणे। व्यंकटेश लिटिल हर्ट, सासवड। एमिनिटीज स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड। नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। आर्ट ऑफ लिव्हिंग व शाश्वत विकास फाउंडेशन तर्फे पुरंदर तालुक्यामध्ये 104 गावांमध्ये श्री श्री लक्ष्मीतरू वृक्ष ऑक्सिजन पार्कची निर्मिती पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली। कॅन्सरमुक्त भारत ही संकल्पना प्रत्येक कुटुंबापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न होत आहेत। त्याचे प्रोत्साहन मिळून महाराष्ट्रामध्ये प्रथमच पुरंदर तालुक्यात संकल्पना पूर्ण झाली आहे। आर्ट ऑफ लिव्हिंग गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या प्रयत्नाला सुरू आहे। आज प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्पतरू वृक्ष भेट देत कॅन्सरमुक्त अभियानाला पाठिंबा व्यक्त केला। यावेळी खासदार सुनेत्रताई पवार, राज्य महिला आयोग रुपालीताई चाकणकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार संभाजी कुंजीर, वामनतात्या जगताप, उत्तम बापू धुमाळ, अमित झेंडे याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर हवेली प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। आपण पाहतात सह्याद्री 24/7। आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। माझे मित्र प्रभाकर जगताप शाश्वत विकास फाउंडेशनमध्ये अध्यक्ष म्हणून काम करत असतात। आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये ते सातत्याने कार्यरत असतात। वेगवेगळ्या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यक्रम घेत असतात, लोकांना प्रबोधन करत असतात, त्यांचं आयुष्य सुखी समृद्ध करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात। आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये लक्ष्मीतरूच्या माध्यमातून 5 लाख झाडं लक्ष्मीतरूंची महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी लावलेली आहेत। परवाही माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी जवळजवळ 104 गावामध्ये बरेचसे झाडं त्या ठिकाणी लावले। 1000पेक्षा जास्त झाडांची लागवड त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। गेल्या वर्षीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आणि महत्त्वाच्या दिवसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते झाडांचे वृक्षाचं संवर्धन करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात। लक्ष्मीतरूची झाडं त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करत असतात। आपल्या सर्वांना माहिती आहे की लक्ष्मीतरू या झाडाच्यापासून कॅन्सरचं औषध त्या ठिकाणी तयार केलं जातं। कॅन्सरपासून मुक्ती मिळण्यासाठी सुद्धा या झाडाच्यापासून तयार झालेल्या पानांच्या पासून औषध तयार केलं जातं। त्याचबरोबर यापासून जास्तीत जास्त ऑक्सिजनची निर्मिती होते आणि खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये सुद्धा या झाडांच्यापासून खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी याची फार चांगल्या प्रकारची मदत होते। प्रभाकर जगताप हे आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये ते त्या ठिकाणी काम करत असतात आणि एक चळवळ म्हणून वृक्ष लागवडची चळवळ त्यांनी निर्माण केलेली आहे। या चळवळीच्या माध्यमातून गावोगाव त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा, वृक्ष संवर्धनाचा आणि त्या ठिकाणी औषधी वनस्पती लावून त्याच्या माध्यमातून औषधासाठी सुद्धा त्या ठिकाणी कच्चा माल निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं त्या ठिकाणी होतोय। मी प्रभाकर जगतापला मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो। अशा प्रकारचा संदेश आणि त्यांच्यापासून अनेक लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपापल्या गावामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त वृक्षांची लागवड त्या ठिकाणी केली पाहिजे। शक्यतो ते जे मेडिसिनल प्लांट त्या ठिकाणी असतील किंवा ज्याचा फायदा आपल्या लोकांना त्या ठिकाणी होऊ शकतो अशा प्रकारच्या लक्ष्मीतरू हा कल्पतरूच आहे तो आणि त्या पद्धतीच्या झाडांची लागवड त्यांनी करावी। त्यांनी जे काय हातामध्ये चळवळ घेतली, अभियान घेतलं आहे, त्या अभियानासाठी चळवळीसाठी मी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून 2016 पासून रुपालीताई आम्ही राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो, पण जय गुरुदेव झालो आणि आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आजपर्यंत आम्ही कॅन्सर मुक्त भारत म्हणून अभियान यावर काम करतोय। या ठिकाणी महिला भगिनी आहेत। आज सगळ्यात जर कॅन्सरचं प्रमाण जास्त असेल तर महिलांमध्ये गर्भाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, या महिलांनी काळजी घेणं गरजेचे आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून 18 लाख झाडं आम्ही या महाराष्ट्रामध्ये लावलेली आहेत। आणि माझे सिंदेवाडी गाव, हवेली तालुक्यातलं सिंदेवाडी गाव, या ठिकाणी 25,000 झाडं लावले। सुनीलराव त्या ठिकाणी आले, सरपंच त्या ठिकाणी आले। तारीख पण आपण या शाश्वत उत्पादन देणारा प्रोजेक्ट आम्ही गावामध्ये केलाय आणि हे का करतो ते सरांच्या मार्गदर्शनाखाली करतो। बरं, आज सरांनी 1000 झाड आपण या कॅन्सरमुक्त भारत अभियानामध्ये या पुरंदरमध्ये 104 गावामध्ये प्रत्येक गावामध्ये लक्ष्मीतरूची झाडं दिलेली आहेत। त्या लक्ष्मीतरूच्या झाडाची माहिती घ्या, गुगलवर माहिती घ्या आणि कॅन्सरमुक्त हा प्रकल्प आपण 1 लाख लोकांचे कॅन्सर बरे करणार आहे आणि या सरांच्या माध्यमातून आज
पहिल्याच राज्यामध्ये सर्व वृक्ष तालुक्यामध्ये गेले, त्याबरोबर धन्यवाद देतो आणि पुढील वर्षी आपण हे प्रकल्प जोमाने त्या ठिकाणी चालू करूया.